नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आपल्या प्रेग्नन्सीच्या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यावरती डिटेलमध्ये चर्चा करत आहोत. मागच्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यावरती मी डिटेलमध्ये चर्चा केली आहे. आणि आज आपण प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर प्रेग्नन्सीचा 5वा महिना हा 16व्या आठवड्यापासून सुरू होतो आणि साधारण 20-21व्या आठवड्यामध्ये तो संपतो. तर आज आपण ह्या 5व्या आठवड्यावरती चर्चा करणार आहोत. हा जो 5वा आठवडा असतो हा अतिशय सुंदर चांगला महिना असतो. याला आम्ही प्रेग्नन्सीचा हनीमून पिरियड असं सुद्धा म्हणतो. कारण की या 5व्या महिन्यापासून तुमचं पोट दिसायला लागतं, तुम्हाला बाळाची हालचाल जाणवायला लागते, तुमचे मळमळ, गरगरणं, चक्कर येणं हे त्रास खूप कमी झाल्यामुळे तुम्हाला खूप समाधानकारक आणि आनंदी वाटत असतं. आणि म्हणूनच हा महिना खूप महत्वाचा असतो, तुमच्यासाठी आनंद घेऊन आलेला असतो. तर या महिन्यावरती आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय चर्चा करणार आहोत, तर 5व्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमचं पोट वाढतं, तुम्हाला हालचाल जाणवायला लागते. त्याचप्रमाणे तुमच्या बाळामध्ये काय काय चेंजेस होतात, बाळाची वाढ कुठपर्यंत आलेली असते, तुम्ही स्वतःची काय काळजी घ्यायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय एक्सरसाइज करायला पाहिजे, नंतर डॉक्टर तुम्हाला काय महत्वाच्या तपासण्या सांगू शकतात, कुठली औषधं तुम्ही घ्यायला पाहिजेत, या विषयावरती आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या 16व्या आठवड्यापासून ते 20व्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळामध्ये काय काय चेंजेस होतात. तर या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 20-22 आठवड्यामध्ये जर आपण बाळाची सोनोग्राफी केली तर तुमचं बाळ हे साधारण 16 ते 18 सेंटीमीटरचं झालेलं असतं. म्हणजे एक छोट्या म्हणजे एका केळी इतकं किंवा रताळ्या इतकं तुमचं बाळ बनलेलं असतं. त्या बाळाचं वजन हे साधारण 300 ते 400 ग्राम असतं. आता ही बाळाची लांबी किंवा बाळाचं वजन हे जे आहे हे बऱ्याच वेळा तुमच्या अनुवंश म्हणजे हे अनुवंशिक असतं. म्हणजे जसं की तुमचा किंवा तुमच्या मिस्टरांचा शरीर बांधा जसा असेल त्याप्रमाणे बाळाची वाढ होते. तर ही उंची किंवा हे जे वजन आहे थोडंफार कमी जास्त प्रत्येक पेशंटमध्ये असू शकतं. पण साधारण असं वजन आणि अशी उंची बाळाची 5व्या महिन्यात असू शकते. त्यानंतर आता बाळाचे बऱ्यापैकी अवयव तयार झालेले असतात. आपण 4थ्या महिन्यात बघितलं तसं की तुमची बाळाची किडनी काम करायला लागते, बाळाचं युरिन आता बऱ्यापैकी तयार व्हायला लागतं आणि त्यामुळे बाळाच्या आजूबाजूचं पाणी वाढतं, बाळाचं हृदय सगळं काम करायला लागतं, बाळाचे ठोके व्यवस्थित तुम्हाला बाळाच्या मशीनद्वारे सुद्धा बाळाचे ठोके आपल्याला ऐकू येऊ शकतात. बाळाचा ब्रेन बऱ्यापैकी डेव्हलप झालेला असतो, बाळाचे हातपाय आता स्ट्रॉंग झालेले असतात, त्यामुळे बाळ आता चांगली हालचाल करत आणि त्याच्यामुळे ही बाळाची हालचाल बाहेर तुम्हाला जाणवायला लागते. नंतर बाळाची स्किन ही 5व्या महिन्यामध्ये खूप चांगली डेव्हलप व्हायला लागते, त्याच्यावरती बारीक बारीक केस ज्याला आम्ही लॅनिगो हेअर्स म्हणतो ते डेव्हलप व्हायला लागतात. नंतर बाळाची त्वचा चांगली डेव्हलप व्हावी आणि बाळाच्या आजूबाजूच्या पाण्यापासून प्रोटेक्टेड राहावं म्हणून बऱ्याच वेळा बाळाच्या अंगावरती एक चिकट स्राव तयार होतो ज्याला आम्ही व्हर्निक्स म्हणतो, हा सुद्धा 5व्या महिन्यापासूनच तयार व्हायला लागतो. बाळाची श्रवण क्षमता जी आहे ती 5व्या महिन्यापासून अतिशय चांगली डेव्हलप झालेली असते आणि त्यामुळेच तुम्ही म्हणजे काय ऐकताय, कुठलं म्युझिक या सगळ्याचा परिणाम बाळावरती होऊ शकतो. तर अशा प्रकारे 5व्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी बाळाची वाढ झालेली असते. नंतर बाळ कूस सुद्धा बदलायला लागू शकतं. त्याच्यानंतर बाळ बऱ्याच वेळा त्याचा अंगठा सुद्धा चोखत असतं. तर अशा मुवमेंट सुद्धा 5व्या महिन्यामध्ये आम्ही जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा बाळाच्या आम्हाला दिसू शकतात. तर ही झाली 5व्या महिन्यातली बाळाची वाढ. तर आता प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरात काय काय बदल होतात यावरती आपण चर्चा करू. तर मी तुम्हाला सांगितलं तसं की हा 5वा महिना हा हनीमून पिरियड असतो. हा अतिशय चांगला सुंदर महिना असतो. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी त्रास तुमचा कमी झालेला असतो. मळमळीचा, चक्कर, गरगर ह्या सगळ्या त्रास कमी होतो. त्यामुळे तुम्हाला चांगली भूक लागू शकते, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खाव्याशा वाटतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे तुमचं पोट आता दिसायला लागतं. म्हणजे 16व्या आठवड्याच्या सुरुवातीला बाळ हे जस्ट तुमच्या पेल्विक बोनच्या वरती आलेलं असतं. म्हणजे तुमचं युटरस आपण जर पोटावरून तपासलं तर जस्ट तुमच्या पेल्विक बोनच्या वरती थोडंसं आम्हाला ते पाल्पेट होतं. परंतु 5व्या महिन्यामध्ये म्हणजे 16व्या आठवड्यानंतर आणि शेवटी 5व्या महिन्याच्या शेवटी म्हणजे 20व्या आठवड्यापर्यंत तुमचं पोट हे जवळजवळ तुमच्या अंबिलिकसच्या म्हणजे तुमच्या नाभीच्या खालच्या लाईन पर्यंत पोहोचलेलं असतं आणि त्यामुळे तुमचं पोट आता दिसू लागतं चांगल्या प्रकारे. त्याचबरोबर बाळ मी तुम्हाला सांगितलं जसं की बाळाचे हातपाय आता स्ट्रॉंग होतात, मसल व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात, त्यामुळे बाळाची हालचाल तुम्हाला चांगल्या प्रकारे या महिन्यात जाणवते आणि त्यामुळे या 2 चांगल्या झालेल्या बदलांमुळे म्हणजे तुमचं पोट दिसायला लागतं आणि तुम्हाला बाळाची हालचाल जाणवायला लागते आणि त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीचा खरोखरीचा फील या 5व्या महिन्यापासून यायला लागतो आणि तो तुम्ही एन्जॉय केला पाहिजे.
त्याचबरोबर आम्ही पहिल्या 3-4 महिन्यांमध्ये तुम्हाला जे सांगत असतो, की खूप दगदगीचं काम करू नका, रिलेशन ठेवू नका किंवा खूप दूरचा प्रवास करू नका. कारण की तोपर्यंत बाळ हे गर्भपिशवीमध्ये पक्क रुजलेलं नसतं. पण 5व्या महिन्यामध्ये आता बाळ व्यवस्थित रुजलेलं असतं, बाळाची वर व्यवस्थित तयार झालेली असते आणि त्यामुळे 5व्या महिन्यापासून आम्ही तुम्हाला प्रवास सुद्धा अलाव करतो. तुम्ही दूरचा प्रवास सुद्धा करू शकता, म्हणजे रेल्वेने किंवा तुमच्या स्वतःच्या कारने तुम्ही तुमचा प्रवास पण करू शकता. नंतर वेगवेगळ्या एक्सरसाइज सुद्धा तुम्ही करायला सुरू करू शकता, जसं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस झालं, योगा झालं, काही स्ट्रेचिंग व्यायाम झालं. हे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा हेल्दी फील येऊ शकतो. पण त्याचबरोबर काय अजून वेगळे बदल होऊ शकतात, तर जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आता ह्या 5व्या महिन्यात वाढलेलं असतं बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा धमन्या डायलेट झाल्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज वेनचा त्रास व्हायला लागू शकतो. म्हणजे पोटऱ्यावरच्या किंवा मांडीवरच्या धमन्या कधी-कधी डायलेट होतात आणि त्या कधी-कधी तुम्हाला पेन करू शकतात. त्याचबरोबर बऱ्याच महिलांना ह्या धमन्या डायलेट झाल्यामुळे नेझल कंजेशन होतं, म्हणजे नाक बंद झाल्यासारखं होतं. मग बऱ्याच महिलांना कधी-कधी नाकातून रक्तस्राव होतो. कधी-कधी त्यांना हिरड्यांमधून सुद्धा रक्तस्राव होऊ शकतो. पण हा जर प्रमाणात असेल, तुम्ही डॉक्टरांची कन्सल्ट करून डॉक्टर तुम्हाला काही फार थोडेफार मेडिसिन देऊ शकतात. पण हे सुद्धा प्रेग्नन्सी मधला एक नॉर्मल बदलच आहे. आता बाळाचं वजन वाढायला लागल्यामुळे तुमचं सुद्धा वजन 5व्या महिन्यात बऱ्यापैकी वाढायला लागतं. तुम्हाला पोटामध्ये बाळ हालचाल करायला लागल्यामुळे किंवा बाळाचं वजन वाढायला लागल्यामुळे तुम्हाला थोडंसं स्ट्रेचिंग पेन थोडंसं हलकं पोटामध्ये जाणवू शकतं. त्याचबरोबर आता पोटाचा भाग पुढे यायला लागल्यामुळे थोडासा तुमच्या बॅक मसल्सवरती, म्हणजे लोअर बॅक मसल्सवरती स्ट्रेच यायला लागतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडा हलका बॅकएक सुद्धा जाणवू शकतो. बऱ्याच महिलांना थोडी पायावर सूज सुद्धा या महिन्यापासून यायला लागू शकते. त्याचबरोबर युट्रसची साईज वाढल्यामुळे काय होतं, की लघवीच्या पिशवीवर म्हणजे ब्लॅडरवरती प्रेशर पडल्यामुळे तुम्हाला वारंवार युरिनला जावं लागू शकतं. त्यामुळे तुमची रात्रीची झोप मोड होऊ शकते. 5व्या महिन्यामध्ये हार्मोनची मात्रा चांगली वाढल्यामुळे बरेच स्किन चेंजेस, म्हणजे त्वचेचे वेगवेगळे चेंजेस सुद्धा दिसायला लागतात. जसं की बऱ्याच महिलांना आता स्ट्रेच मार्क म्हणजे खालच्या अब्डॉमेनवरती दिसायला लागू शकतात, कारण की पोट वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेच मार्क येऊ शकतात 5व्या महिन्यात. हॉर्मोनल बदलांमुळे बऱ्याच महिलांना चेहऱ्यावरती ॲक्ने सुद्धा येतात. त्याचबरोबर काही गालावरती डार्क पिगमेंटेशन, ज्याला आम्ही प्रेग्नन्सीचा मेलाझ्मा म्हणतो, तो सुद्धा 5व्या महिन्यापासून यायला सुरू होऊ शकतो. ह्याबरोबरच काही महिलांना याच्या विरुद्ध एकदम प्रेग्नन्सीचा ग्लो 5व्या महिन्यात दिसू शकतो. त्वचा एकदम तुकतुकीत आणि गोरी होऊ शकते. कधी-कधी काही महिलांचे केस सुद्धा खूप वाढायला लागतात आणि चांगले सुळसुळीत होतात. तर हे सुद्धा प्रेग्नन्सीच्या हार्मोनल बदलांमुळे या महिन्यामध्ये तुम्हाला होऊ शकतं. त्याचबरोबर प्रोजेस्टेरॉनची मात्रा वाढल्यामुळे बऱ्याच महिलांना थोडासा ॲसिडिटीचा त्रास, पोटाचा भाग वाढल्यामुळे पचनावरती थोडं स्लो झाल्यामुळे पचन, कधी-कधी ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो. कधी-कधी कॉन्स्टिपेशन सुद्धा, म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास सुद्धा या महिन्यामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारे प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये तुमच्या बाळाची वाढ कुठपर्यंत आलेली असते आणि तुमच्या शरीरात काय काय बदल होतात यावरती आपण सविस्तर चर्चा केली आहे. पुढच्या भागामध्ये तुमच्या डॉक्टर तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये काय तपासण्या सांगू शकतात आणि तुम्ही स्वतःची या महिन्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठली औषधं तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात, यावरती चर्चा आपण पुढील येणाऱ्या माझ्या भागामध्ये बघूयात. तर पुढचा भाग सुद्धा नक्की ऐका. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा. धन्यवाद.